खूप प्रकारचे इश्यूज स्टुडंट फेस करत आहेत ना, आता 1000 रुपये जे आहेत ते घेतले जात आहेत. तर ही अनइक्वॅलिटी का? कोणत्याही प्रकारचा मेसेज, कोणत्याही प्रकारचा मेल जो आहे ते स्टुडंटना नाही आला, तर हा वेगळा अन्याय का? नर्सिंगचे स्टुडंट्स 2-2 महिने वाट बघायचे आणि इंजिनिअरिंग आणि बाकी कोर्सेसमध्ये तुम्ही रिझल्ट डिक्लेअर झाल्याच्या 10 दिवसानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू करता, तरी पण जो आहे तो फॉर्मचा स्टेटस ऍप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट असा दिसत आहे. अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स का देत आहे सीईटी सेल? हेल्पलाईन नंबरला कॉल केला तर इधर ते बिझी असतात किंवा नॉट आन्सर दिले जात नाहीये. इंजिनिअरिंग आणि फार्मसीचे वेबसाईट जे आहेत ते तुमचे एकदम लोड होतात, लगेच लोड होतात, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही रजिस्ट्रेशन करताना. वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे, तर हे काय चाललं आहे सीईटी सेल? माझी रिक्वेस्ट आहे की या गोष्टींना सिरियसली घ्या. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, लर्नलाइटमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक नर्सिंग सीईटीच्या स्टुडंटसाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. तुमचे कॅप रजिस्ट्रेशन जे आहे ते नर्सिंग सीईटीचे सुरू झालेले आहे. ते सुरू झाल्यापासून खूप साऱ्या स्टुडंटना खूप सारे जे आहेत ते इश्यूज फेस करावे लागत आहेत. खूप सारे प्रॉब्लेम जे आहेत ते सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येत आहेत. कॅप रजिस्ट्रेशनला खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत, हे आहेच. आणि त्याचप्रमाणे नर्सिंग सीईटीच्या स्टुडंट्सवरती अन्याय जो आहे तो केला जात आहे. कोणत्या प्रकारचा अन्याय केला जात आहे, कोणते इश्यूज जे आहेत ते स्टुडंट्स फेस करत आहेत, ह्याचं सोल्युशन काय असेल हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहे तुम्हा सर्वांसाठी. सो व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जितका होईल हा व्हिडिओ प्रत्येक नर्सिंग सीईटीच्या स्टुडंटपर्यंत पोहोचवा, सो दॅट सीईटी सेलपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि सीईटी सेल ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सिरियस घ्यायला सुरू करेल. तर आजचा जो क्वेश्चन आहे तो आपला हा असणार आहे सीईटी सेलसाठी, व्हाय सो मेनी मिस्टेक्स इन बीएससी नर्सिंग कॅप रजिस्ट्रेशन. खूप प्रकारच्या मिस्टेक ज्या आहेत त्या स्टुडंटना फेस करावे लागत आहेत. खूप प्रकारचे इश्यूज स्टुडंट फेस करत आहेत. इनइक्वॅलिटी जे आहे ते स्टुडंटला फेस करावी लागत आहे. हे सर्व जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. खूप सारे जे मिस्टेक्स आहेत ते सीईटी सेल कडून केले जात आहेत. नो मेल, नो कम्युनिकेशन. ओके, तर चला सुरू करूया. तर हे सारे जे पॉइंट्स आहेत ते ह्या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. ऍप्लिकेशन फी डिस्क्रिपन्सी, इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी कॅपचं रजिस्ट्रेशन फ्री मध्ये आहे, ज्यांनी सीईटी दिली आहे त्यांच्यासाठी. बट नर्सिंग सीईटीच्या स्टुडंटनी नर्सिंग सीईटी देऊन सुद्धा त्यांना जे आहे ते फी घेतली जात आहे 1000 रुपीज. ह्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर लेट अपलोड ऑफ स्कोर कार्ड, जे स्कोर कार्ड आणि ऍडमिट कार्ड आहे त्याचा ऑप्शन नंतर आलेला आहे, तुम्हाला माहितीच असेल. फॉर्म सबमिट केल्यानंतर कोणत्याही प्रकारचं कन्फर्मेशन नाही आहे, त्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत. कॅप राऊंडची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू करण्यासाठी खूप टाइम लागला आहे, हेही डिस्कस करणार आहोत. इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन 10 दिवसामध्ये सुरू होत आहे आणि नर्सिंग सीईटीचं रजिस्ट्रेशनला 2 महिने लागत आहेत, ह्याबाबत पण आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर सर्व फॉर्म फिलअप करून पण इनकम्प्लीट फॉर्म जो आहे तो असा दिसत आहे, त्याबाबत पण आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर कॉन्ट्राडिक्शन इन नॉन क्रिमिनल व्हॅलिडिटी, हे पण असेल आजचा पॉइंट. नो सपोर्ट, नो क्लॅरिफिकेशन अवेलेबल फ्रॉम सीईटी साइड. त्यानंतर रिमार्क फॉर डॉक्युमेंट नॉट क्लिअरली स्पेसिफाईड. रिमार्क येत आहेत पण त्यामध्ये प्रॉपर इन्फॉर्मेशन नाही आहे की एक्झॅक्ट काय चूक आहे, हे पण आपण डिस्कस करणार आहोत. आणि फायनली वेबसाईट नॉट वर्किंग प्रॉपरली ओनली फॉर नर्सिंग. बाकी फार्मसी इंजिनिअरिंगसाठी प्रॉपरली वेबसाईट वर्क करत आहे, कोणत्याही प्रकारचं वेबसाईटला प्रॉब्लेम नाही आहे. बट नर्सिंगची जी साईट आहे ती वेबसाईट प्रॉब्लेम करत आहे, हे देखील आपण लाईव्ह पाहणार आहोत. प्रत्येक गोष्ट जी आहे ते आपण प्रूफ सकट पाहणार आहोत की काय प्रॉब्लेम जे आहे ते स्टुडंट फेस करत आहेत. सो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आणि होपफुली सीईटी सेल कडून सोल्युशन येईल. होपफुली सीईटी सेल जे आहे ह्या गोष्टींना सिरियस घेऊन स्टुडंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरू करेल. ओके, सो पहिला जो माझा पॉईंट आहे तो हा आहे की ऍप्लिकेशन फी मध्ये डिस्क्रिपन्सी का, इनइक्वॅलिटी का. तुम्हाला माहिती असेल की जर इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी कोणत्याही प्रकारची रजिस्ट्रेशन फी नाही आहे ऍडमिशनची, जर त्यांनी एमएसटी सीईटी दिली असेल तर. बट नर्सिंगच्या स्टुडंटनी नर्सिंग सीईटी देऊन त्यावेळेस नर्सिंग सीईटीची फी भरून सुद्धा त्यांना आता 1000 रुपये जे आहेत ते घेतले जात आहेत. तर ही अनइक्वॅलिटी का? इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या स्टुडंटसाठी वेगळा रूल आणि नर्सिंग सीईटीच्या स्टुडंटसाठी वेगळा रूल, असं का? तर हा पहिला पॉइंट आहे की इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी जे रजिस्ट्रेशन आहे ऍडमिशनचं ते फ्री आहे जर त्यांनी एमएसटी सीईटी एक्झाम दिली असेल तर. आणि जर नर्सिंग सीईटीचं पाहाल तर नर्सिंग सीईटीचे कॅप रजिस्ट्रेशन म्हणजे तुमचं ऍडमिशन रजिस्ट्रेशन करण्यासाठी 1000 रुपये फी आहे. आणि नर्सिंग सीईटीच्या स्टुडंटनी ऑलरेडी 800 रुपये आणि 1000 रुपये ही जी फी आहे, 800 रुपये रिझर्व्ह कॅटेगरीजनी आणि ओपन कॅटेगरीनी 1000 रुपीज जी फी आहे ती नर्सिंग सीईटीच्या वेळेस जी आहे ती दिली होती एक्झामच्या वेळेस. तर त्यांना असं का, हा पहिला क्वेश्चन आहे. तो हा क्वेश्चन देखील तुम्ही सीईटी सेलला विचारणं गरजेचं आहे. याबद्दल आपण डिस्कस करणारच आहोत. प्रत्येक स्टुडंटला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. ठीक आहे, काय प्रोसेस आपण करू शकतो, कसा आपण आवाज उठवू शकतो जेणेकरून हा मेसेज सीईटी सेल पर्यंत पोहोचेल आणि सीईटी सेल काही गोष्टींना सिरियस घेईल. ठीक आहे, तर हे पहिला पॉईंट होता ऍप्लिकेशन फी इनइक्वॅलिटी बद्दल. ठीक आहे, सेकंड पॉईंट हा आहे की तुम्हाला माहिती असेल की जेव्हा सीईटी सेलने रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू केली होती
तेव्हा 2 दिवसासाठी तुमचे जे डॉक्युमेंट्स होते ते 7 डॉक्युमेंट्स तुम्हाला दिसत होते. तर लेट अपलोड ऑफ स्कोर कार्ड अँड ॲडमिट कार्ड. सो तुम्हाला माहित असेल जेव्हा रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली ते तुम्हाला 7च डॉक्युमेंट अपलोड करायचे होते. डोमेसाइल सर्टिफिकेट, HSC 12चं मार्कशीट, त्यानंतर SSCचं जे आहे ते तुम्हाला पासिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं होतं, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि तुमचं नॅशनॅलिटी किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. बट स्टुडंटनी रजिस्ट्रेशन केलं, पहिले 2 दिवस स्टुडंटनी रजिस्ट्रेशन केलं आणि ते केल्यानंतर 2 दिवसानंतर काय झालं की 2 दिवसानंतर CET सेलने आणि 2 डॉक्युमेंट ऍड केले. ठीक आहे, तुम्ही डॉक्युमेंट ऍड करा, नो प्रॉब्लेम. डॉक्युमेंट ऍड केल्यानंतर म्हणजे 2 डॉक्युमेंट तुम्हाला ऍड केलं आहे या ठिकाणी स्टुडंटला अपलोड करण्यासाठी. ते अपलोड केल्यानंतर तुमचं काम आहे की नाही की स्टुडंटला SMS द्वारे, मेलद्वारे कळवायचं की बाबा 2 डॉक्युमेंट एक्स्ट्रा ऍड झाले आहेत, तू ते 2 डॉक्युमेंट्स अपलोड कर. कोणत्याही प्रकारचा मेसेज, कोणत्याही प्रकारचा मेल जो आहे ते स्टुडंटना नाही आला. तर स्टुडंटचे आहे ते डॉक्युमेंट्स अपलोड करणं मिस झालं आहे. खूप साऱ्या स्टुडंटना आम्ही स्वतःहून मेसेजेस करून सांगितलं की हे 2 डॉक्युमेंट्स ऍड झाले आहेत. पहिल्या 2 दिवसात तुम्ही रजिस्ट्रेशन करून बसला आहात की आमचं रजिस्ट्रेशन आता झालं, आता काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम तर आहे, कारण रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर 2 दिवसानंतर CET सेल त्यांचा फॉर्म अपडेट करत आहे, नवीन डॉक्युमेंट अपलोड करायचं ऑप्शन ऍड करत आहे आणि ह्याबाबत स्टुडंटला कोणत्याही प्रकारची माहिती मेलद्वारे किंवा SMS द्वारे ते देत नाहीयेत. सो ह्यामुळे काय होत आहे की स्टुडंटच्या मनात अननेसेसरी टेन्शन जे आहे ते येत आहे. स्टुडंटचे पेरेंट्स कन्फ्यूज आहेत, स्टुडंट स्वतः कन्फ्यूज आहेत. हा सेकंड पॉईंट झाला. पहिला पॉईंट मी फीबद्दल बोललोच, हा सेकंड पॉईंट पण होता. अजून खूप सारे पॉईंट आहेत. ठीक आहे, खूप सारे, प्रत्येक पॉईंट जे आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तिसरा पॉईंट आहे की नो कन्फर्मेशन आफ्टर सबमिशन. आता स्टुडंट्स मला म्हणत आहेत की आमचं फुल रजिस्ट्रेशन झालं आहे. फुल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा मेल, कोणत्याही प्रकारचा SMS जो आहे तो आम्हाला कन्फर्मेशनचा आला नाहीये की आमचं सक्सेसफुल रजिस्ट्रेशन झालं आहे. आम्ही पेमेंट केलं, सर्व रजिस्ट्रेशन फॉर्म भरला, पेमेंट केलं, सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केले, प्रॉपरली सबमिट केलं, ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट आउट केला, तरीही कोणत्याही प्रकारचा जो कन्फर्मेशन मेसेज आहे तो मेल किंवा मेसेज स्टुडंटना येत नाहीये. सो अगेन त्यामुळे स्टुडंट जे आहेत ते अनशुअर आहेत की त्यांचा फॉर्म सबमिट झाला आहे, ॲक्सेप्ट झालाय की नाही झाला. खूप जे टेन्शन आहे ते येत आहे, कारण एक्झाम दिली आहे, सर्व मार्क्स चांगले पर्सेंटाईल आले आहेत स्टुडंटना आणि ॲडमिशनसाठी CET सेलकडून कोणत्याहीच प्रकारचा रिस्पॉन्स जे आहे तो स्टुडंटला मिळत नाहीये. ठीक आहे, बट हे इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या बाबतीत अजिबात असं होत नाहीये. ठीक आहे, इंजिनिअरिंगच्या आणि फार्मसीच्या बाबतीत प्रॉपर सर्व फॉर्म क्रिएट करून दिले जात आहेत. नर्सिंगच्या स्टुडंट बाबतीत त्यांना काही प्रॉब्लेम आहे, आय डोंट नो. नर्सिंगच्या स्टुडंट्सना असे सर्व प्रॉब्लेम फेस करावे लागतात. नर्सिंग स्टुडंटकडूनच त्यांना 1000 रुपये पाहिजे आहेत. नर्सिंगच्याच फॉर्ममध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम येत आहेत. त्यानंतर कन्फर्मेशन नर्सिंग CETच्याच रजिस्ट्रेशनमध्ये नाही आहे. सो अशा प्रकारचे प्रॉब्लेम नर्सिंगचे स्टुडंट्सना येत आहेत. सो त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. हा एकच प्रॉब्लेम नाही आहेत, असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. त्यानंतर सर्वात मेन प्रॉब्लेम जो की दरवर्षी होतो, हे तुम्हाला माहितीच असेल, डिले इन कॅप प्रोसेस, म्हणजे ॲडमिशनची रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये डिले. आता डिले कसा, 15 मे रोजी जो आहे तो तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाला होता, 15 मे रोजी. ठीक आहे, आणि तुमचे कॅप राऊंड रजिस्ट्रेशन कधी सुरू झाले, रिझल्ट डिक्लेअर झाल्याच्या 54 दिवसानंतर, म्हणजे जवळपास 2 महिन्यानंतर रजिस्ट्रेशन सुरू झालं. आता इंजिनिअरिंगचं बघा आणि बाकी कोर्सेसचं, 16 जून रोजी तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाला इंजिनिअरिंगचा आणि लगेच 10 दिवसामध्ये आहे ते कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालं. तर हा वेगळा अन्याय का? स्टुडंट, नर्सिंगचे स्टुडंट्स 2-2 महिने वाट बघायचे, स्टुडंटसाठी काही अपडेट नाही, कोणत्याही प्रकारची नोटीस नाही, 2 महिने तुम्ही स्टुडंटला तसंच ठेवता. आणि इंजिनिअरिंग आणि बाकी कोर्सेसमध्ये तुम्ही रिझल्ट डिक्लेअर झाल्याच्या 10 दिवसानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू करता. ॲटलिस्ट जरी तुम्ही एक 54 डेज लावत असाल तर स्टुडंटला हे तर कन्फर्मेशन द्या की 1 महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होते. कारण 2 महिने स्टुडंट पूर्ण त्या कन्फ्युजनमध्ये असतो की कधी रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल, कधी डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील, कधी डॉक्युमेंट मी रेडी करून ठेवू. कारण तुम्ही एकदम इन्फॉर्मेशन ब्राउचर शेअर करता, स्टुडंटकडे डॉक्युमेंट्स नसतात रेडी. ठीक आहे, हे दरवर्षीचं आहे, यावर्षी नाही आहे. व्हाय नर्सिंग बिंग डिलेड एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी जे आहे ते नर्सिंगचे ॲडमिशन प्रोसेस डिले केली जाते. इंजिनिअरिंगची 10 दिवसात करता सुरू आणि नर्सिंगची जे आहे ते 2 महिने लावतात. ठीक आहे, मी नोटीस पण दाखवतो, CET सेलची ऑफिशियल नोटीस पण आहे. ठीक आहे, तर हे पाहू शकता तुम्ही, ऑफिशियल नोटीस नंबर 8 काय आहे यामध्ये दिलं आहे की 15 मे रोजी रिझल्ट डिक्लेअर झाला आहे आणि नोटीस आली आहे 8 जुलै रोजी. 15 मे नंतर डायरेक्ट 8 जुलै रोजी जे आहे ते रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली आहे. ठीक आहे, इन्फॉर्मेशन ब्राउचर 8 तारखेला आला आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली. ऑफिशियल प्रूफ आहे, तुम्ही पाहू शकता, 54 दिवसानंतर प्रोसेस सुरू झाली आहे आणि इंजिनिअरिंगची कधी 10 दिवसात. हे काय आहे, हे बरोबर आहे का? थोडाफार डिफरन्स ठीक आहे, 15-20 दिवसाचा डिफरन्स असेल, तुम्ही 50 दिवसाचा 45 दिवसाचा डिफरन्स ठेवत आहात दोन्ही गोष्टींमध्ये. ठीक आहे, हा अजून एक पॉईंट झाला. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा
फॉर्म स्टेटस स्टील शोइंग इनकम्प्लीट. स्टुडंट म्हणत आहेत इवन आफ्टर फिलिंग एव्हरीथिंग करेक्टली, सर्व आम्ही प्रॉपर भरलेला आहे, पेमेंट केलेला आहे, डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, फॉर्म सबमिट केलेला आहे, तरी पण जो आहे तो फॉर्मचा स्टेटस ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट असा दिसत आहे. आणि हे तर सर्व स्टुडंटना दिसत आहे. ह्यामुळे स्टुडंटला कन्फ्युजन होत आहे, त्यांचे पेरेंट स्टुडंट्स कन्फ्यूज आहेत, टेन्शनमध्ये आहेत की असं का होत आहे, आमचा फॉर्म रिजेक्ट झाला का, आमचं ॲडमिशन कॅन्सल होणार का. खूप सारे प्रश्न येत आहेत स्टुडंटना. तुम्ही पाहू शकता बघा, सर रजिस्ट्रेशन केलं आहे तरी स्टेटस इनकम्प्लीट दाखवत आहे. तर ह्या ठिकाणी बघू शकता बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग स्टेटस ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट. तर हे एका स्टुडंटच्या नाही आहे, असे हजारो मेसेजेस आम्हाला येत आहेत, मेल्स येत आहेत. तर किती स्टुडंट्सना मी रिप्लाय देत आहोत की ठीक आहे, ह्या प्रॉब्लेम वेबसाईटचा आहे, हे CET सोबत डिस्कस करा. CET सोबत कसं डिस्कस करू शकतात, तर CETला कॉल करून. CETला जर कॉल केला तर त्यांचे रिस्पॉन्स पण नाही येत आहे, हे पण आपण डिस्कस करू. त्यानंतर नेक्स्ट जो आहे प्रॉब्लेम तो आहे नॉन क्रिमिलियर जे व्हॅलिडिटी आहे त्याचं कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे काय की इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलं आहे की 31 मार्च 2026 पर्यंत जे आहे ते तुमचं व्हॅलिडिटी पाहिजे. आता तेही मी दाखवतो. हे बघा, हे CET सेलचं इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ऑफिशियल MST CET 2025. ठीक आहे, हे ऑफिशियल ब्राउचर आहे. हे मी वर करून पण तुम्हाला शो करेन. सो बेसिकली हे CET सेलचं ऑफिशियल इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे 2025चं ॲडमिशनसाठीचं. ठीक आहे, आता ह्यामध्ये तुम्ही पेज नंबर 12 जर ओपन कराल, पेज नंबर 13 वरती जे आहे ते सरळ सरळ मेन्शन केलं आहे. पाहू शकता की जे DTA, NT, NTC, NTD, OBC, SBCचे स्टुडंट आहेत त्यांना जे आहे ते काय लागणार आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे, आणि त्याची व्हॅलिडिटी तुम्ही पाहू शकता किती दिली आहे, 31 मार्च 2026 बरोबर, किंवा त्यानंतरची ऑर लेटर म्हणजे त्याच्या पुढची पण चालू शकते, म्हणजे 2028 पर्यंतचे म्हणू शकता. 2026 किंवा 28 असं सांगितलं आहे. पण स्टुडंटला मेसेजेस काय येत आहेत, रिमार्क काय येत आहे, अपलोड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2025. 2025चं जे आहे ते सर्टिफिकेट अपलोड करा म्हणत आहे रिमार्कमध्ये. तर काय चालू आहे मला समजत नाहीये. प्रत्येक स्टुडंटला ॲफिडेविट करा, हे 2026 अपलोड करू नका, 2025 अपलोड करा, अशा प्रकारचे मेसेजेस येत आहेत. आणि एक नाही, खूप साऱ्या स्टुडंटना येत आहेत. अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स का देत आहे CET सेल? हे फक्त नर्सिंग CETच्या बाबतीतच होत आहे. बाकी ठिकाणी थोडासा कधी तर प्रॉब्लेम होऊ शकतो, ॲक्सेप्टेबल आहे, टेक्निकल प्रॉब्लेम होऊ शकतात. बट इतके टेक्निकल प्रॉब्लेम्स, प्रत्येक गोष्टीमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम ॲक्सेप्टेड आहेत. ह्युमन एरर्स होतात, बट 10 ह्युमन एरर, 11 ह्युमन एरर, इतके टेक्निकल प्रॉब्लेम्स, इतके ग्लिच. वेबसाईटचं तर मी दाखवेन, त्यामध्ये पण तुमचं इनइक्वॅलिटी. इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या वेबसाईट पटकन लोड होणार, ओपन होणार, लगेच एका क्लिकमध्ये ओपन होणार. आणि नर्सिंगच्या वेबसाईट 30-30 सेकंद, 1-1 मिनिटं लोड घेणार. तेही प्रॉपरली वर्क होत नाहीये, तेही मी लाईव्ह शो करीन. ठीक आहे, व्हिडिओमध्ये. तर हा पण प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेमवरती पण CET सेलने लक्ष देणं इम्पॉर्टंट आहे. आणि बाकी स्टुडंट्सना काय करायचं आहे हे देखील मी सांगेन. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे नो प्रॉपर हेल्प डेस्क. आता ह्या केसमध्ये मी स्टुडंटला सांगितलं की CET सेलचे कॉन्टॅक्ट नंबर आहे, CET सेलचा हेल्प डेस्क आहे, CET सेलचा हेल्पलाईन नंबर आहे, CET सेलच्या हेल्पलाईनला कॉल करा. स्टुडंटनी कॉल केले, बट CET सेल डझंट रिप्लाय टू स्टुडंट मेल्सला रिप्लाय येत नाहीये प्रॉपरली, येत आहेत तर खूप लेट रिप्लायज येत आहेत. हेल्पलाईन नंबरला कॉल केला तर इधर ते बिझी असतात किंवा नॉट आन्सर दिलं जात नाहीये. चुकीच्या पद्धतीने जे आहे ते आन्सर दिलं जातं. म्हणजे ठीक आहे, हे टेक्निकल प्रॉब्लेम आहे, टेक्निकल टीमशी कॉन्टॅक्ट करा. टेक्निकल टीमला कॉन्टॅक्ट केला तर हे म्हणतात हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करा. रेकॉर्डिंग दाखवलं असतं मी, बट रेकॉर्डिंग दाखवणं हे योग्य नाही आहे. सो ह्या प्रकारचं जे आहे ते कॉर्डिनेशन प्रॉपर दिलं जात नाही आहे. सो रिक्वेस्ट असेल CETला की प्लीज प्रॉपर स्टुडंटचे कॉल्स अटेंड करा. त्या स्टुडंट कन्फ्यूज आहेत, त्यांचे पेरेंट कन्फ्यूज आहेत, टेन्शनमध्ये आहेत, खूप टेन्शन येत आहे त्यांना. सो थोडीशी मदत तुम्हाला करायची आहे. फक्त काय प्रॉब्लेम झाला आहे तो तुम्ही रिझॉल्व्ह करू शकता किंवा ॲटलिस्ट त्याला सांगू शकता की पुढच्या स्टेप्स काय आहेत, काय चुकी तुमची झाली आहे तर तुम्ही कॉलवरती डिस्कस करू शकता. तुम्ही नंबर दिले आहेत, बट त्या नंबरचा प्रॉपर हेल्प जे आहे ते स्टुडंटला झाली पाहिजे, राईट. सो नो अकाउंटेबिलिटी जे आहे ती स्टुडंट्स फेस करत आहेत. त्यानंतर बाकी पण प्रॉब्लेम्स आहेत जे की तुम्ही पाहू शकता. रिमार्क फॉर डॉक्युमेंट्स नॉट क्लिअरली स्पेसिफाईड. CET सेल डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर काही प्रॉब्लेम झाला तर सांगत आहे की डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे, बट काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे ते सांगत नाही आहे. अशा प्रकारचे मेसेज स्टुडंटला येत आहेत की डिअर कॅन्डिडेट, डिस्क्रिपन्सी फाउंड इन युअर अपलोडेड डॉक्युमेंट, काइंडली लॉग इन अँड रेक्टिफाय. Failure to provide original documents at the time of admission may result in the cancellation of allotment. So असे मेसेजेस बघून स्टुडंटना आणि स्टुडंटच्या पेरेंटना पण टेन्शन येते की डायरेक्टली सीट आमची कॅन्सल होणार, डायरेक्टली आमचं ॲडमिशन कॅन्सल होणार, आम्ही काय करू. तर ह्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली देणं गरजेचं आहे. रिमार्कमध्ये तुम्ही प्रॉपर मेन्शन करा की नावामध्ये काही जर प्रॉब्लेम झाला आहे का, की दुसरा काही इश्यू आहे,
यामध्ये तुम्ही ऑनलाईन स्क्रुटिनिटी, फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही ठेवलं, डायरेक्टली तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस ठेवलं आहे. ठीक आहे. सो ॲटलिस्ट तुम्ही प्रॉपरली मेसेजमध्ये हे मेन्शन करा किंवा रिमार्कमध्ये की एक्झॅक्ट इश्यू काय आहे, सो दॅट स्टुडंट तो इश्यू सॉल्व्ह करेल. कोणत्याही प्रकारचं टेन्शन त्यांना येणार नाही, पेरेंट्सना येणार नाही. ओके. सो ही एक रिक्वेस्ट असेल आणि हे स्टुडंटना मी सांगणार आहे की एक्झॅक्ट आपण काय करू शकतो या बाबतीत. ओके. नेक्स्ट जे आहे ते आहे वेबसाईट नॉट वर्किंग प्रॉपरली. आता मी प्रूफ देऊन सांगेन की वेबसाईट कशी प्रॉपरली वर्क होत नाहीये, पण त्याच्या आधी मी सर्व जे स्टुडंट आहेत त्यांना सांगू इच्छितो की जेवढे काय आपण 9 पॉईंट डिस्कस केले, ते 9 पॉईंटसाठी तुम्ही एक छोटासा मेल जो आहे तो CET सेलसाठी क्रिएट करा. एक छोटा मेल लिहा ज्यामध्ये हे सर्व 9 पॉईंट्स क्लिअर होतील आणि तुम्ही काय प्रॉब्लेम फेस करत आहात ते पण त्यामध्ये मेन्शन करा तुमच्या सिंपल भाषेमध्ये. आणि जो हा मेल आहे तो CET सेलला सेंड करा. CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती CET सेलचा ऑफिशियल ईमेल ID आहे. सो दॅट CET सेल या गोष्टींकडे लक्ष देईल आणि जेवढा होईल हा व्हिडिओ बाकी स्टुडंट्सपर्यंत शेअर करा नर्सिंग CETच्या. प्लस जे बाकी नर्सिंग CETचे यूट्यूबर्स आहेत त्यांना देखील मी रिक्वेस्ट करत आहे, इनिशिएटिव्ह घ्या आणि तुम्ही देखील व्हिडिओ अपलोड करा, सो दॅट CET सेलकडून काहीतरी रिस्पॉन्स येईल. प्रत्येक नर्सिंग CETच्या यूट्यूबरने जरी व्हिडिओ क्रिएट केले तरी हा मेसेज CET सेलपर्यंत आपला पोहोचू शकतो. ठीक आहे. सो जितका होईल हा व्हिडिओ शेअर करा आणि CET सेलला जो आहे तो तुम्ही मेल लिहा. ठीक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कॉल करून पण सांगा की खूप सारे इश्यूज तुम्ही फेस करत आहात. हे 9 इश्यू मी सांगितले आणि खूप सारे इश्यूज आहेत. ओके. आता जो मेन इश्यू मी तुम्हाला सांगितला की वेबसाईट प्रॉपरली वर्क होत नाहीये. ओके. तर मी हे तुमच्यासमोर शो करीन. तर ही CET सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे, पाहू शकता कॅप राऊंडची. तर कॅप राऊंड 2025-26 वरती गेलात ना तर कॅप राऊंडचं पोर्टल ओपन होतं. आता या ठिकाणी मी काय करतो की BSc नर्सिंग ह्या ऍडमिशनवरती क्लिक करतो. आता तुम्ही स्वतः बघा की किती सेकंद लागतात. बघू शकता तुम्ही पेज लोड होत आहे. ठीक आहे. तुम्ही वर पाहू शकता अनटायटल्ड पेज लोडिंग, अनटायटल्ड पेज लोडिंग. मी आता व्हिडिओ थांबणारच आहे, म्हणजे किती वेळ लागतो ते मीही चेक करणार आहे आणि सेम इंजिनिअरिंगच्या वेबसाईटसाठी किती वेळ लागतो ते पण मी चेक करणार आहे. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता की नर्सिंग CETची वेबसाईट ओपन व्हायला ऍडमिशनची किती वेळ लागतो. आता त्यानंतर रजिस्ट्रेशनवरती जेव्हा जाल ना तुम्ही, रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतो मी, साइन इन वरती क्लिक करतो आणि आता ऍप्लिकेशन फॉर्मची वेबसाईट, रजिस्ट्रेशनची वेबसाईट ओपन होण्यासाठी किती टाइम लागतो बघा. ठीक आहे. पाहू शकता तुम्ही किती टाइम लागतो ते. सो आपण वेटच करू शकतो. हे झाल्यानंतर मी तुम्हाला इंजिनिअरिंगचं दाखवीन, इंजिनिअरिंगचं किती फास्ट होतं. आणि फक्त ठीक आहे वेबसाईट लोड होण्यासाठी टाइम लागतोय हे ऍक्सेप्ट करू शकतो, पण नर्सिंगचंच का, इंजिनिअरिंग आणि फार्मसीचे वेबसाईट जे आहेत ते तुमचे एकदम लोड होतात, लगेच लोड होतात, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. रजिस्ट्रेशन करताना काहीच प्रॉब्लेम येत नाही. एकदा डेटा एंटर केला तर तो वेबसाईटचा डेटा उडत नाही. बट हे नर्सिंगचं बघा, अजून वेबसाईट लोड होत आहे. जवळपास 30 सेकंद झाले असतील तरी ही वेबसाईट लोड होत आहे. ठीक आहे. ह्याला तर मला वाटतं 1 मिनिट लागतो. हे रजिस्ट्रेशनच्या वेबसाईटला तर 1 मिनिट लागतो. ॲटलिस्ट ती दुसरी वेबसाईट त्यांची नर्सिंगची 20-30 सेकंदमध्ये ओपन होते, बट ह्या वेबसाईटला 1 मिनिटाच्या वर लागतो. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता अजून ते अनटायटल्ड जे आहे ते लोड घेत आहे. आणि मी मध्यरात्री व्हिडिओ करत आहे 12 वाजता. रात्री ट्रॅफिक पण नाही आहे. असं नाही की मी ट्रॅफिक आहे, खूप सारे स्टुडंट ॲक्सेस करत आहेत म्हणून वेबसाईट लोड होत आहे, असं काही नाही आहे. मी 12 वाजता व्हिडिओ करत आहे. 12 वाजता कोणता स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म भरत असेल बघू शकता. मी टायमिंग पण दाखवेन तुम्हाला. ठीक आहे. या ठिकाणी लाईव्ह टायमिंग दाखवेन मी. ठीक आहे. लाईव्ह टाइम पाहू शकता तुम्ही. रात्रीचे 12 जे आहे ते वाजले आहेत. ठीक आहे. रात्रीचे 12 वाजले आहेत आणि आता बघा वेबसाईट ओपन झाली, आता लोड झाली इतक्या वेळानंतर. आणि हीच जर वेबसाईट मी इंजिनिअरिंगची घेतली, आता इंजिनिअरिंगच्या वेबसाईटला जातो मी. ठीक आहे. इंजिनिअरिंगची वेबसाईट आहे तुमची इथं BE-BTech. बघा ओपन झाली. एका सेकंदात मिली सेकंदामध्ये न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतो. बघा झालं. क्लिक केल्यावर वेबसाईट लोडच होत नाही, डायरेक्ट क्लिक केल्यानंतर होते. कॅपमध्ये गेलो, टेक्निकल एज्युकेशनमध्ये गेलो आणि डायरेक्ट मी रजिस्टर नाव इंजिनिअरिंगवरती क्लिक केलो. झालं. वेबसाईट लोड पण झाली. डायरेक्टली विचारलं मला तुम्ही MSc CET 2025 दिला आहात का. येस. डायरेक्ट रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू. हे का नर्सिंगच्या बाबतीत असं का, नर्सिंगच्यासाठी 1 मिनिटाचा लोड. हे फक्त वेबसाईट लोड होण्यासाठी 1-1.5 मिनिट नाही लागत. रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली ना, स्टुडंट रजिस्ट्रेशन करताना ड्रॉपडाऊनमध्ये ऑप्शनच सिलेक्ट नाही होत. ड्रॉपडाऊनमध्ये फॉरेनरच ऑप्शन येतोय, इंडियन ऑप्शन येईनच झालाय. 3 दिवस स्टुडंट वेट करत आहेत. वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे. तर हे काय चाललं आहे CET सेल. माझी रिक्वेस्ट आहे की या गोष्टींना सिरियसली घ्या. 3 वर्षापासून स्टुडंट्स असे प्रॉब्लेम फेस करत आहेत. या वर्षी खूपच प्रॉब्लेम जे आहेत ते स्टुडंट्सला फेस करावे लागत आहेत. सो यासाठी आम्ही व्हिडिओ बनवत आहे. सो प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की स्टुडंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. जे काही प्रॉब्लेम्स मी या ठिकाणी 10 डिस्कस केले आहेत त्या प्रॉब्लेम्सला सिरियसली घ्या. ठीक आहे. जे काही सर्व 10 प्रॉब्लेम्स असतील
त्याचं सोल्युशन जे आहे ते स्टुडंटना प्रोव्हाइड करा, स्टुडंटला हेल्प करा. ठीक आहे, इतकीच माझी विनंती आहे. आणि प्लस बाकी जितकेही स्टुडंट्स आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करतो की हे जे काही आपण 9 पॉईंट डिस्कस केले आहेत, 9 पॉईंट्स प्रॉपरली इन्क्लूड करून प्रॉपर CET सेलला मेल लिहा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम, जो काही प्रॉब्लेम तुम्ही फेस करत आहात तो प्रॉब्लेम CET सेलला मेलद्वारे कळवा. CET सेलचा मेल ID त्यांच्या वेबसाईटवरती असतो, ऑफिशियल वेबसाईटवरती, आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स पण दिलेले असतात. जे काही तुमचे डाऊट्स आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा, तरच CET सेलला जे आहे ते तुमचे प्रॉब्लेम्स कळतील आणि CET सेल जे आहे ते ह्या गोष्टींना सिरियस घेईल आणि तुमच्यासाठी प्रॉपर जे काही बदल आहेत, जे काही इम्प्रूव्हमेंट्स आहेत ते त्या ठिकाणी ते करेल. आणि बाकी यूट्यूबर जे असतील नर्सिंगवाले, जे नर्सिंग CETचे कॉन्टेंट अपलोड करतात, त्यांना देखील माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही देखील व्हिडिओ अपलोड करा, जेणेकरून व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर CET सेलकडे पोहोचेल आणि CET सेल जे आहे ते प्रॉपर ॲक्शन घेऊ शकेल. सो हेच मला ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता प्रत्येक स्टुडंटसाठी. ओके, सो ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जितका होईल तितका हा व्हिडिओ प्रत्येक नर्सिंग CETच्या स्टुडंटपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.